काल आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स बघितली आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल बघितले. तर या एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आता आपल्याला पुढचे सगळे एक्झाम्पल सोडवायचे. पुढचा पॉईंट आहे आपला इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. मागच्या 11वी मध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन वगैरे मॅट्रिक्सचं बघितलं होतं. आता याचा पुढचा एक पॉईंट आहे हा आपला इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. बघा डेफिनेशन काय सांगते. इफ A is a square matrix of order m. A कसा आहे तर एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याची ऑर्डर आहे m. m म्हणजे काय तर जेवढे रो असतील तेवढेच कॉलम आहेत त्याची, म्हणजे m बाय m चा मॅट्रिक्स आहे. म्हणजे 2 बाय 2 चा असेल, 3 बाय 3 चा असेल, कसाही असेल, त्याची ऑर्डर आहे m बाय m. अँड इफ देअर एक्झिस्ट अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स b ऑफ द सेम ऑर्डर. मग आता आपल्याला अजून एक b मॅट्रिक्स मिळाला की ज्याची ऑर्डर किती आहे तर जेवढी तुमची ए ची ऑर्डर आहे तेवढीच या बी ची ऑर्डर आहे. आणि परत तो कसा आहे सच दॅट ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू आय. असा तो बी मॅट्रिक्स आपल्याला मिळतोय की ए गुणिले बी केलं किंवा बी गुणिले ए केलं तर हे दोन्ही मॅट्रिसेस सेम आहेत. आपण मागच्या वर्षी बघितलंय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ही कम्युटेटिव्ह नसते, म्हणजे सेम कधीच येत नाही, कधीतरीच ती सेम येते. आणि ती परत किती येते तर आय इतकी, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा आय आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर एम. जेवढा ए आहे बी आहे तेवढीच आय आपला मॅट्रिक्स असणार आहे. देन बी इज कॉल्ड इनव्हर्स ऑफ ए. तर तो जो दुसरा मॅट्रिक्स आहे बी, या दुसऱ्या मॅट्रिक्सला आपण म्हणतोय इनव्हर्स ऑफ ए. ए चा तो इनव्हर्स आहे आणि ह्या बी चं डिनोट कसं करणार आहे अँड इज डिनोटेड बाय ए इनव्हर्स. त्या बी ला आपण ए चा इनव्हर्स, इनव्हर्स म्हणजे हे डोक्यावर त्याचा -1 लिहायचं. हा इनव्हर्सचा आपला सिम्बॉल आहे, हे तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये आता बघितलेलं आहे. मग डेफिनेशन काय सांगते बघा. ए एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. पहिल्यांदा ज्याचा इनव्हर्स काढायचा आहे आपण काय म्हणतोय बी ला ए चा इनव्हर्स म्हणतोय, म्हणजे ए चा इनव्हर्स काढायचा आपल्याला. हेच ए चा इनव्हर्स किती येतोय तर बी येतोय. ज्याचा इनव्हर्स काढायचा आहे तो पहिल्यांदा कसा पाहिजे स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. ए पाहिजे तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स आणि तो परत त्याची ऑर्डर आपण घेतली एम. आणि पुन्हा बी मॅट्रिक्स असा मिळवला की ए गुणिले बी केलं आणि बी गुणिले ए केलं तर ते आयडेंटिटी मॅट्रिक्स येते. तर त्या बी ला आपण म्हणतोय ए चा इनव्हर्स. मग आता पुढे बघा, बी ला आपण ए चा इनव्हर्स म्हटलं त्यामुळे बी इक्वल टू काय झालं तर ए इनव्हर्स झालं. आता आपल्याला दिलेलं इक्वेशन ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू आय. असं जर झालं तरच बी ला आपण ए चा इनव्हर्स म्हणणार आहे. मग जर बी ची किंमत ए इनव्हर्स असेल तर या आणि या बी च्या जागेवर आपण लिहिला ए इनव्हर्स. तर हे वरचं इक्वेशन कसं झालं ए इंटू बी, बी च्या जागेवर आला ए इनव्हर्स इक्वल टू बी, बी च्या जागेवर आला ए इनव्हर्स इंटू ए इक्वल टू आय. हे आपलं नवीन इक्वेशन तयार झालं. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. असं जर झालं तर हा दुसरा मॅट्रिक्स जो आहे तो पहिल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स येतो. आता हेच आपण एक्झाम्पलनी बघूयात. पुढे बघा, सिमिलरली वी कॅन से दॅट ए इज ऑल्सो इनव्हर्स ऑफ बी. तसंच आपण काय म्हणलं की ए हा सुद्धा काय तर बी चा इनव्हर्स आहे. जसं आधी डेफिनेशन आपल्याला सांगते बी हा ए चा इनव्हर्स आहे. मग तसंच आपण म्हणू शकतो की ए हा बी चा इनव्हर्स आहे. कसं तर जसं आपण ए स्क्वेअर मॅट्रिक्स कन्सिडर केला तसं उलट आपण करत जाऊ की एक मॅट्रिक्स आहे आपल्याकडे बी, हा कसा आहे तर त्याची ऑर्डर आहे एम. मग आपल्याला दुसरा एक मॅट्रिक्स ए मिळाला, तो पुन्हा कसा आहे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याची ऑर्डर पण एम आहे आणि त्या दोघांचा गुणाकार केला तर आय येतो. तर या आपण हा जो दुसरा नवीन मॅट्रिक्स ए मिळालाय ह्या दुसऱ्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार तर ए चा इनव्हर्स म्हणणार. म्हणजे हे कसं झालं बघा, तर ए ला आपण काय म्हणणार बी चा इनव्हर्स म्हणणार. त्यामुळे ए इक्वल टू बी, ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए इक्वल टू आय आलं. या ए च्या जागेवर आपण बी लिहिलं इनव्हर्स, तर हे सगळं इक्वेशन आपल्याला बी मधलं मिळेल. बघा फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स घेतला आपण ए 1 2 2 3 आणि दुसरा मॅट्रिक्स आहे बी -3 2 2 -1. तर आता यांचा गुणाकार करू. ए इंटू बी करायचा, हा ए लिहिला हा बी लिहिला, गुणाकार करायचा आहे. गुणाकार कसा करायचा आता तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट रो न या पहिल्या कॉलमला गुणायचं, या दुसऱ्या कॉलमला गुणायचं. गुणा 1 इंटू किती आला -3, किती येतं -3. 2 इंटू 2 झाले 4, यांची ऍडिशन होते बरोबर आहे ना. पुढं
या फर्स्ट आणि सेकंड कॉलमच्या एलिमेंट्सला करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला गुणायचं. 1 × 2 झाला 2 आणि 2 × -1 झाला -2. आता सेकंड रोनी गुणूयात. सेकंड रोनी पहिल्या कॉलमला गुणलं 2 × -3 -6 झाले. 3 × 2 +6 झाले. पुन्हा सेकंड कॉलमला गुणायचं आहे. 2 × 2 4 3 × -1 -3. कसं केलं? ह्या रोनी या कॉलमच्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 1 नी -3 ला गुणायचं, 2 न 2 ला गुणायचं. तो गुणाकार इथं आला. सेकंड कॉलमला गुणताना सेकंड कॉलमचा नंबर तयार होतो. 1 × 2 2 आणि 2 × -1 -2 झाले. तसंच सेकंड रोनी गुणायचं. 2 × -3 हा -6 झाला. 3 × 2 6 झाला. पुन्हा 2 × 2 4 3 × -1 -3. हे मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस करा, कारण आपल्याला आता हे सारखं लागणार आहे. मग आता बेरीज किती झाली बघा. -3 + 4 झाला 1. 2 - 2 0. 6 - 6 0. 4 - 1 1. म्हणजे हा आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला 2/2 चा. जेवढी ए ची ऑर्डर होती आपली तेवढा. आता पुन्हा हे उलटा गुणाकार करूयात आपण. बी × ए करायचं. मग आता बी × ए जर केलं तर आधी बी लिहायचं आहे. इथं काय केलं आपण? आधी ए लिहिला आणि मग बी लिहिलाय. आता उलट करायचं आहे. आधी बी लिहायचं आहे मग ए लिहायचं आहे. मग आता पुन्हा फर्स्ट रोनी पहिल्या कॉलमला गुणायचं, दुसऱ्या कॉलमला गुणायचं. म्हणजे आपली पहिली रो तयार होते. गुणा. -3 × 1 -3. 2 × 2 4. यांची बेरीज होणार. पुन्हा -3 × 2 -6. 2 × 3 6. आता या सेकंड कॉलमने गुणायचं. 2 × 1 2 -1 × 2 -2. अशी तुमची ही बोटं तुम्ही मॅट्रिक्सवर फिरवा, त्याप्रमाणे त्याच्या रो कॉलमवर फिरवा, त्याशिवाय तुम्हाला हे लिहिता येणार नाही नीट. पुन्हा सेकंड कॉलमला गुणायचा. 2 × 2 4 -1 × 3 -3. मग आता याची बेरीज करायची. हे झालं 1, हे झालं 0, हे 0 झालं आणि हा झाला 1. आता हा परत आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला. म्हणजे काय मिळालं बघा तुम्हाला. तर तुम्ही ए आणि बी असे दोन मॅट्रिक्स घेतले होते. ए ची ऑर्डर होती तुमची 2/2 म्हणजे ऑफ ऑर्डर 2, बरोबर ना. म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. मग एक नवीन मॅट्रिक्स बी आपल्याला असा मिळाला. कसा मिळाला? तर ए बी केला तर किती येतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. बी ए केला तर किती येतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. त्यामुळे हा जो नवीन मॅट्रिक्स बी आपण दुसरा म्हटलं होतं, या नवीन मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहे? तर ए चा इनव्हर्स म्हणणार आहे. या दुसऱ्या मॅट्रिक्सला आपण ए चा इनव्हर्स म्हणणार आहे. का? तर या दोघांचा गुणाकार सेमच आ इतका येतो. ए बी केलं तरी आ येतं, बी ए केलं तरी पण आ येतं. आता उलटा विचार करा. तुमच्याकडे हा मॅट्रिक्स बी आहे. बी ची ऑर्डर आहे 2/2. एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला एक ए मॅट्रिक्स असा मिळाला. कसा मिळाला? तर ए बी केलं तरी आ येतं, बी ए केलं तरी आ येतं. म्हणजे कसा गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार किती येतोय? तर आयडेंटिटी मॅट्रिक्स इतका येतो. तर आपण काय म्हणणार? हा जो नवीन मॅट्रिक्स ए मिळाला, हा नवीन मॅट्रिक्स कसा आहे? तर आपल्या बी चा इनव्हर्स आहे, बरोबर. म्हणजे थोडक्यात बी ए चा इनव्हर्स आहे, तर ए बी चा इनव्हर्स आहे. म्हणजेच हे दोन्ही मॅट्रिसेस एकमेकांचे इनव्हर्स आहे. याचा इनव्हर्स कोण आहे? तर बी आहे. तर या बी चा इनव्हर्स कोण आहे? ए आहे. हे दोन्ही मॅट्रिसेस एकमेकांचे इनव्हर्स आहेत. का? तर ए बी केलं तरी आ येतं, बी ए केलं तरी आ येतं. म्हणजे आपलं डेफिनेशन सॅटिस्फाय झाली बघा. ए बी = बी ए = आ. ही डेफिनेशन आपली सॅटिस्फाय झाली. आलं बघा. काही नोट आपल्याला बघायचं. ए पहिली नोट काय? मॅट्रिक्स इज सेड टू बी इन्व्हर्टिबल इफ इट्स इनव्हर्स एक्झिस्ट. एखादा मॅट्रिक्स जर असेल तर हा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे असं आपण कधी म्हणणार? इफ इट्स इनव्हर्स एक्झिस्ट. जर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल तर त्याला आपण म्हणणार तो मॅट्रिक्स कसा आहे? तर इन्व्हर्टिबल आहे. म्हणजे थोडक्यात बघा, हा ए, ह्या ए ला आपण बी असा शोधला की ए बी = आ येतं, बी ए = पण आ येतं. म्हणजे
तो हे इक्वेशन आपलं सॅटिस्फाय करतोय डेफिनेशनचं. त्यामुळे आपण काय म्हटलं, तर हा जो बी आहे, बी कोण आहे, ए चा इनव्हर्स आहे. म्हणजे ए ला स्वतःचा इनव्हर्स आहे असं आपण शोधलं. मग जर एखाद्या मॅट्रिक्सला इनव्हर्स असेल, एक्झिस्ट होत असेल, काढता येत असेल, तर तो मॅट्रिक्स कसा झाला, इन्व्हर्टिबल झाला. पुढे अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इनव्हर्स. आपण इनव्हर्स कोणाचा काढणार आहे, तर एका स्क्वेअर मॅट्रिक्सचा काढणार आहे. जर तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल, नीट लक्ष द्या, जर तो स्क्वेअर मॅट्रिक्स जर तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर त्याचा इनव्हर्स आपल्याला काढता येत नाही. कारण आपल्याला डेफिनेशन मध्येच दिलंय ए कसा आहे, तर पहिल्यांदा पाहिजे तो स्क्वेअर मॅट्रिक्स. जर तो स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इनव्हर्स. तर एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सला इनव्हर्स आहे कधी, इफ अँड ओनली डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच काय, तर ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. जर एखाद्या मॅट्रिक्सला इनव्हर्स असेल तर काय होतं, त्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 येत नाही. किंवा उलट, जर एखाद्या डिटर्मिनंटची, आता कारण इफ अँड ओनली इफ आहे म्हणजे त्याचा कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू होणार आहे. म्हणजे जर डिटर्मिनंटची किंमत नॉन झिरो आली, म्हणजे तो जर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर त्या मॅट्रिक्सला इनव्हर्स एक्झिस्ट होतो, तो इन्व्हर्टिबल आहे असं आपण म्हणणार. हे इफ अँड ओनली इफ म्हणजे दोन्ही पण पद्धतीनं होणार. जर एखाद्या मॅट्रिक्सला इनव्हर्स असेल कधी, तर त्याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो असेल, आणि उलट पण होणार. हे जे आहे की जर इनव्हर्स असेल तर डिटर्मिनंटची किंमत ही नॉन झिरो पाहिजे, हे आपल्याला प्रत्येक वेळेस लिहायचं आहे. जर आपल्याला एखादा एक्झाम्पल दिलं आणि सांगितलं की इनव्हर्स फाइंड करा या मॅट्रिक्सचा, तर आपण पहिलं बघणार की तो स्क्वेअर आहे का, नंतर आपण त्याचं एक्सपान्शन करणार. जर त्याचं डिटर्मिनंटचं एक्सपान्शन 0 नसेल तरच त्या मॅट्रिक्सला इनव्हर्स एक्झिस्ट असेल असं आपण म्हणणार, आणि मग ते गणित सोडवणार आहे, मग त्याचा इनव्हर्स काढणार आहे. त्यामुळे हा कन्सेप्ट लिहिल्याशिवाय आपल्याला इनव्हर्स काढता येत नाही. बघा एक थेरम आहे छोटासा, हा काही एवढा महत्वाचा थेरम नाहीये, परीक्षेत विचारला जाणार नाहीये, पण आपण थोडं बघूया. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ए हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, अँड इट्स इनव्हर्स एक्झिस्ट, आणि त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतोय. मग आता त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतोय म्हणजे काय होणार, इनव्हर्स एक्झिस्ट कधी होतो आपण आत्ताच बघितलं, तर त्याच्या डिटर्मिनंटची किंमत ही नॉन झिरो असेल. म्हणजे तो डिटर्मिनंटचं एक्सपान्शन केलं तर 0 व्यतिरिक्त कुठलाही नंबर असू शकतो, म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. देन इट इज युनिक. तर तो जो इनव्हर्स आपल्याला मिळणार आहे हा युनिक असेल. युनिक म्हणजे काय, तर एकच मॅट्रिक्स मिळणार आहे. म्हणजे ए चा इनव्हर्स जर काढायचं म्हटलं तर आपण ए चा इनव्हर्स कोण म्हटला मग अशी डेफिनेशन मध्ये, तर बी म्हटला. हा जो बी काढणार आहे आपण, हा प्रत्येकाचा सेमच असेल. म्हणजे एखादा मी जर 2x2 मॅट्रिक्स घेतलं, हा मगाच्या एक्झाम्पल नुसार हा ए मॅट्रिक्स आहे, मग याचा इनव्हर्स कोण आहे, तर हा आहे, आपण मगाशी बघितलं. मग हा ए मॅट्रिक्सचा इनव्हर्स मी काढला तर हा आला, पुन्हा दुसऱ्या कोणीतरी काढला तर परत वेगळा येईल असं नाही. मी जो काढणार आहे, बी कुठला काढला, बी, तर -3 2 2 आणि -1, तर सगळ्यांचे हेच नंबर येणार. म्हणजे सगळ्यांनी गणित सोडवलं तर ए चा इनव्हर्स एवढाच आला पाहिजे. तो युनिक आहे, तो 2x2च असणार आहे, कारण त्याची ऑर्डर जेवढी याची आहे तेवढीच बीची आहे. पण तो युनिक असणार म्हणजे काय, त्याचे एलिमेंट सुद्धा सेम असणार आहे. सगळ्यांनी गणित सोडवलं तरी ते तेवढेच आले पाहिजेत, प्रत्येकाचे वेगवेगळे येणार नाही. मग आता बघा प्रूफ. लेट ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m. ए कोण आहे, तर एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे की ज्याची ऑर्डर आहे m, अँड इट्स इनव्हर्स एक्झिस्ट, आणि त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. आता आपण काय म्हटलं, लेट इफ पॉसिबल, आपण विचार करतोय, आपण कन्सिडर करतोय बी अँड सी बी टू इनव्हर्सेस ऑफ ए. आपल्याला काय दाखवायचं, तर हा इनव्हर्स जो आहे हा युनिक आहे, त्यात ए चा इनव्हर्स. मग आपण कन्सिडर सध्या काय केलं, तर आपल्याला 2 इनव्हर्स मिळाले. कुठले कुठले, तर एक बी पण मिळाला आणि एक सी पण मिळाला. हे 2 वेगवेगळे इनव्हर्स आपल्याला मिळाले असं आपण कन्सिडर केलं की शक्यता आहे की आपल्याला हे 2 इनव्हर्स मिळाले. मग आता डेफिनेशन काय सांगते इनव्हर्सची, की हा बी या ए चा इनव्हर्स आहे, बरोबर. म्हणजे या दोघांचा गुणाकार जर केला तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे.
कुठल्याही पद्धतीनं प्री मल्टिप्लाय कुठलाही नंबर करा. मग या डेफिनेशन नुसार आपण ए आणि बी चा विचार करू. तर ए गुणिले बी केलं, बी गुणिले ए केलं तर किती येणार आहे? तर आयडेंटिटी मॅट्रिक्स येणार आहे. हे बरोबर आहे, हे झालंय आपलं. आता पुन्हा आपण काय म्हटलं की हा सी सुद्धा या ए चा इन्व्हर्स आहे. मग सी जर ए चा इन्व्हर्स असेल तर पुन्हा इन्व्हर्सची डेफिनेशन काय सांगते? तर या दोघांचा गुणाकार कोणाकोणाचा करायचा आता? ए चा पण आणि सी चा. मग या दोघांचा गुणाकार किती येईल? तर आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल. म्हणजे डेफिनेशन काय सांगते? तर ए गुणिले सी करा किंवा सी गुणिले ए करा, तो किती आला पाहिजे? आ इतका आला पाहिजे. मग ते हे इन्व्हर्सच्या डेफिनेशन प्रमाणे आपण लिहिलं, ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए इक्वल टू आय. आणि परत काय मिळणार आहे आपल्याला? तर ए इंटू सी इक्वल टू सी इंटू ए इक्वल टू आ. आता आपण बघा काय केलं, एक इक्वेशन कन्सिडर केलं. कुठलं? तर बी एक मॅट्रिक्स घेतला. मग आपल्याला माहिती आहे कुठल्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं तर त्या मॅट्रिक्समध्ये बदल होत नाही, तो मॅट्रिक्स तसाच राहतो. मग हा बी म्हणजे मी किती लिहिला? तर बी इंटू आय केलं. हा बी म्हणजे बी इंटू आय केलं. आलं? आता हा आय जो आहे या आय ची व्हॅल्यू मी इथली घेतली. आय किती आहे? तर ए गुणिले सी पण आहे, सी गुणिले ए पण आहे, इथली पण आहे. बरोबर? पण मी इथली नाही घेणार, मी इथली घेणार आहे कारण मला सी त्याच्यामध्ये आणायचं आहे. ऑलरेडी बी यात आहे, मला आता सी आणायचं, म्हणून मी आय ची व्हॅल्यू किती घेतली? तर ही घेतली, ए इंटू सी घेतली. मग आता आयच्या जागेवर मी ए सी लिहिलं. मग आता बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण ही असोसिएटिव्ह करू शकतो. मग ए आणि सी ला ब्रॅकेट आहे, तो मी ए आणि बी ला घालू शकते. म्हणजे मी बी ए केलं आणि सी बाजूला काढला. आता बी ए इकडे बघा, बी ए बी गुणिले ए किती होत आहे? तर आयडेंटिटी मॅट्रिक्स होत आहे या पहिल्या इक्वेशन प्रमाणे. म्हणजे हे झालं आय इंटू सी. मग आता आय इंटू सी जर असेल तर आपल्याला माहिती आहे कुठल्याही मॅट्रिक्सला या सी ला आय ने गुणलं तर सी मध्ये बदल होत नाही, तो तसाच राहिला. म्हणजे इथे किती आलं? तर सी आलं फक्त. आलं? म्हणजे तुम्ही बी पासून सुरुवात केलेली, बी म्हणजे बी आय लिहिलं, मग आय ची किंमत ए सी लिहिली, मग हे असोसिएटिव्ह लॉ प्रमाणे बी आणि ए ला ब्रॅकेट घातला, त्याची किंमत लिहिली आय. या इक्वेशन प्रमाणे पुन्हा याची किंमत सी झाली. म्हणजे बी इक्वल टू सी असं तुम्हाला इक्वेशन मिळालं. म्हणजे काय मिळालं? तर बी आणि सी हे मॅट्रायसेस आहेत. म्हणजे दोन मॅट्रिक्स सेम आले असं तुम्ही म्हणताय, दोन मॅट्रायसेस सेम झाले असं आपण म्हणतोय. बी आणि सी सेम झाले. आणि वरती आपण काय म्हटलं होतं की आपल्याला दोन वेगवेगळे मॅट्रिक्स मिळाले, दोन वेगवेगळे इन्व्हर्स मिळाले असं आपण कन्सिडर केलं होतं. पण आता खाली काय मिळालं आपल्याला? तर हे दोन एकच आहेत, दोन्ही वेगवेगळे नाहीत तर एकच आहे. म्हणजेच काय झालं? तर इन्व्हर्स कसा झाला? युनिक झाला. हा इन्व्हर्स युनिक झाला म्हणजेच काय? तर कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स तुम्ही जर काढायला घेतला आता कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स येणार नाही. तो मॅट्रिक्स कसा पाहिजे? पहिल्यांदा तर स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. जर एखादा मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा असेल तर तो पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. पुन्हा कसा पाहिजे? तर तो नॉन सिंग्युलर पाहिजे. नॉन सिंग्युलर म्हणजे त्याचा डिटर्मिनंट जर लिहिला तर त्या डिटर्मिनंटची किंमत एक्सपान्शन जर केलं तर ती शून्यापेक्षा वेगळी काही चालेल, पण शून्य चालणार नाही. तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. आणि अशा मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय होतोय? तर युनिक येतोय. म्हणजे सगळ्यांनी जरी गणित सोडवलं तरी ते सेमच आलं पाहिजे, प्रत्येकाचं वेगवेगळा मॅट्रिक्स येणार नाही, असा तो युनिक असणार आहे. मग आता या पॉइंट मध्ये आपण काय बघितलं? तर इन्व्हर्सची डेफिनेशन बघितली. इन्व्हर्स म्हणजे काय? तर एक मॅट्रिक्स आपल्याकडे असेल, तो मॅट्रिक्स कसा आहे? तर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, परत तो कसा पाहिजे? नॉन सिंग्युलर पाहिजे. मग याचा इन्व्हर्स जर काढायचं झालं तर असा एक मॅट्रिक्स बी आपल्याला मिळतोय की त्या दोघांचा गुणाकार केला तर कसाही केला, ए गुणिले बी करा म्हणजे प्री फॅक्टर ए आहे, पोस्ट फॅक्टर बी आहे, किंवा बी आधी लिहिलाय म्हणजे बी हा प्री फॅक्टर आहे आणि ए हा पोस्ट फॅक्टर आहे. कसंही लिहिलं तरी तो मॅट्रिक्स कसा आहे? तर आयडेंटिटी मॅट्रिक्स जर असेल तर या बी ला आपण काय म्हटलं? ए चा इन्व्हर्स म्हटलं, किंवा उलटा आपण काय म्हणू शकतो? हा ए कोण आहे? बी चा इन्व्हर्स आहे. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही मॅट्रायसेस एकमेकांचे इन्व्हर्स आहे. ए चा इन्व्हर्स बी आहे, बी चा इन्व्हर्स ए आहे. आणि परत हा पॉइंट आपल्याला काय सांगतो? तर प्रत्येक मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा आहे? तर युनिक आहे, एकच आहे. मागच्या लेक्चरची जी
तुमचे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स होती त्याची प्रॅक्टिस करा, तुमच्या मनाने करा. कुठलंही एक्झाम्पल घ्या, एक 3x3 चा मॅट्रिक्स घ्या, 2x2 चा घ्या किंवा 2x3 चा घ्या आणि तुमच्या मनाने तुमची ट्रान्सफॉर्मेशन तयार करा आणि ती प्रॅक्टिस करा. तर ती लिनियर ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला जमली नाहीत, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जमली नाहीत, तर याच्या पुढचा जो पॉइंट आहे म्हणजे आपल्याला एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा किंवा अजून याच्या पुढचे जे पॉइंट आहेत हे कळणार नाही. त्यामुळे पहिलं ते लिनियर ट्रान्सफॉर्मेशन किंवा तुमचे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जे आहे हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन नीट करा. मागच्या वर्षी सुद्धा ते आपल्याला डिटर्मिनंट मध्ये झालेले आहेत, तरी पण त्याची पुन्हा प्रॅक्टिस करा. काही जणांना येत नसेल तर अजूनही विचारा,